श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस आनंदात जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना. 25 एप्रिल नंतर अर्थातच 26 एप्रिलपासून विशेष असा दिवस मानला जाणार आहे. ग्रह नक्षत्रांची आजची स्थिती अत्यंत प्रभावशाली असून काही दुर्मिळ योग जुळून आले आहेत. विशेषतः शनिदेवांचा प्रभाव अधिक सक्रिय असल्याने कर्म, शिस्त आणि न्याय यांना आजच्या दिवशी विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे प्रत्येक राशीच्या व्यक्तींवर वेगवेगळ्या प्रकारचे परिणाम दिसून येणार आहेत. काहींसाठी प्रगतीची दारे उघडतील तर काहींना सावध राहण्याची गरज भासेल. कोणत्या राशी आहेत पाहूयात. पहिली रास आहे मेष. मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस नवीन संधी घेऊन येणार आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्या कौशल्याची दखल घेतली जाईल. नवीन प्रोजेक्ट किंवा जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. मात्र उत्साहात कोणताही निर्णय घाईने घेऊ नका. योग्य नियोजन केल्यास मोठा फायदा होऊ शकतो. पुढची रास आहे वृषभ. वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस भावनिक चढउतारांनी भरलेला असू शकतो. छोट्या गोष्टींनी मनाला लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्वतःवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. कुटुंबातील सदस्यांशी संवाद साधताना संयम बाळगा, अन्यथा गैरसमज वाढू शकतात. पुढची रास आहे मिथुन. मिथुन राशीच्या व्यक्तींनी आज विचारपूर्वक निर्णय घेणे आवश्यक आहे. मनात येईल तसे वागण्याची प्रवृत्ती टाळा. कामाच्या ठिकाणी एखादी चूक होण्याची शक्यता असल्याने सतर्क राहा. सकारात्मक विचार ठेवला तर दिवस सुरळीत जाईल. पुढची रास आहे कर्क. कर्क राशीसाठी आजचा दिवस सामाजिक कार्यात सक्रिय राहण्याचा आहे. इतरांना मदत करण्याची संधी मिळेल. तुमच्या चांगल्या वागणुकीमुळे लोकांमध्ये तुमची प्रतिमा अधिक मजबूत होईल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. यानंतरची रास आहे सिंह. सिंह राशीच्या व्यक्तींना आज वैवाहिक जीवनात समजूतदारपणा दाखवावा लागेल. जोडीदारासोबत मतभेद होऊ शकतात, पण शांततेने संवाद साधल्यास समस्या सुटू शकते. कला, संगीत किंवा सर्जनशील क्षेत्रात असणाऱ्यांसाठी आजचा दिवस चांगला आहे. पुढची रास आहे कन्या. कन्या राशीच्या व्यक्तींना आज कुटुंबात काही तडजोडी कराव्या लागू शकतात. मात्र तुमच्या मेहनतीमुळे आणि कौशल्यामुळे तुम्हाला ओळख मिळेल. महिलांसाठी आजचा दिवस विशेष महत्त्वाचा ठरू शकतो, कारण त्यांच्या कर्तृत्वाची दखल घेतली जाईल. कामाच्या ठिकाणी तुमच्या व्यक्तिमत्वात सकारात्मक बदल दिसून येतील. आत्मविश्वास वाढेल आणि नवीन संधी मिळतील. व्यवसायातही चांगली प्रगती होण्याची शक्यता आहे. तुमच्या भोवती लोकांची गर्दी राहू शकते, मात्र प्रत्येकावर विश्वास ठेवणे टाळा. योग्य व्यक्तींशी निवड करूनच महत्त्वाचे निर्णय घ्या, अन्यथा नातेसंबंधांमध्ये ताण निर्माण होऊ शकतो. प्रत्येक गोष्ट फक्त आर्थिक दृष्टीने पाहणे टाळा. संतुलन राखणे महत्त्वाचे ठरेल. तुमच्या स्वभावातील मोकळेपणा इतरांना आवडेल, मात्र अति आत्मविश्वास टाळणे गरजेचे आहे. कामात धाडसाने निर्णय घ्याल. महिलांसाठी आजचा दिवस त्यांच्या कौशल्यांना वाव देणारा ठरेल. नवीन संधी मिळू शकतात. तर मंडळी, आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.